नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. FY BSc कॉम्प्युटर सायन्सच्या मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट मधील सेमिस्टर फर्स्टमधील चॅप्टर 1 आज आपण ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स बद्दल बघतो आहोत. इफ ए मॅट्रिक्स इज ए ith row and jth कॉलमचा is an m by n matrix, then n by m matrix, that is A transpose, T for transpose, A चा. So A transpose is the matrix Bij, where Bij is AJI. हे लिहिताना काय लिहिलंय ते नीट समजून घेऊ आपण. 1 is less than or equal to I, less than or equal to M, 1 is less than or equal to J, less than or equal to N is called the transpose of A. हे जे लिहिले ह्यामध्ये रो आणि कॉलमचा क्रम बदलला येत. BIJ म्हणजे बीची पहिली रो हा वास्तविक पाहता एचा पहिला कॉलम होता असा त्याचा अर्थ. जे म्हणजे कॉलम असतं ना, आय म्हणजे रो असतं. म्हणजे बी या मॅट्रिक्सची जो की आता ट्रान्सपोज ऑफ ए आहे त्यांच्यामध्ये रो आणि कॉलमची इंटरचेंज झालेली आहे. आय म्हणजे रो एक असावी किंवा एकपेक्षा जास्त आणि एम असावी किंवा एमपेक्षा कमी. जे म्हणजे कॉलम एकपेक्षा जास्त किंवा एक असला तरी चालेल, म्हणजे एक किंवा एकपेक्षा जास्त आणि एन किंवा एनपेक्षा कमी कॉलम असावेत. असा जो मॅट्रिक्स बनतो त्याला आपण ट्रान्सपोज ऑफ ए म्हणतो. मग आपण इथं तसं लिहिलंय. सो ए ट्रान्सपोज इज ए मॅट्रिक्स obtained from A by interchanging rows into columns and columns into rows respectively. एकदम थोडक्यात लक्षात हे ठेवायचं की ट्रान्सपोज ऑफ एनी मॅट्रिक्स ए इज डिनोटेड बाय ए रेस टू टी, दॅट इज ए टी. आणि तो कसा मिळतो तर ओरिजिनल मॅट्रिक्स ए च्या सर्व रोज सर्व कॉलममध्ये रूपांतरित करायच्या आणि सर्व कॉलम हे रो मध्ये रूपांतरित करायचे. एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल हा ए मॅट्रिक्स बघा, हा 2x2चा मॅट्रिक्स आहे, म्हणजे 2 रोज आणि 2 कॉलम्स. ह्यातल्या प्रत्येक रोला आपण करस्पॉन्डिंग कॉलममध्ये रूपांतर केलं. 3-1 ही पहिली रो आहे, तर ट्रान्सपोज लिहिताना आपण 3-1 हा पहिला कॉलम केला. -2 4 हा दुसरी रो आहे, तर तोच ट्रान्सपोजमध्ये दुसरा कॉलम झाला. थोडक्यात काय तर रो कॉलममध्ये रूपांतरित झालं. मग तुम्ही जर कॉलम पाहिलं ना, 3-2 हा पहिला कॉलम आहे, तो इथं पहिली रो झाला आहे. -1 4 हा दुसरा कॉलम आहे, तो इथं दुसरी रो झाला आहे. म्हणजे कॉलमसुद्धा रोमध्ये रूपांतरित झाले. म्हणजे रो कॉलममध्ये आणि कॉलम रोमध्ये जर रूपांतरित होत असतील सर्व, तर तो ट्रान्सपोज ऑफ दॅट मॅट्रिक्स आहे असं आपण म्हणतो. बी हा मॅट्रिक्स बघ, ह्यामध्ये एकच कॉलम आहे पण रो किती आहेत? 1 2 3 4 रो आहेत. मग कॉलम एकच आहे, तो इकडं एकाच रो मध्ये रूपांतरित झालाय. पण 1 2 3 4 रोज आहेत, तर ते 4 कॉलम झालेत. याचा अर्थ रो कॉलममध्ये आणि कॉलम रोमध्ये रूपांतरित झालाय, म्हणून हा बीचा ट्रान्सपोज आहे असं आपण म्हणू शकतो. सी हा मॅट्रिक्स बघ, हा 3x3चा मॅट्रिक्स आहे, म्हणजे 3 रोज आणि 3 कॉलम्स आहे. मग ह्या सगळ्या रोज कॉलममध्ये रूपांतरित झाल्यात, तर हे सगळे कॉलम रो मध्ये रूपांतरित झालेत. याचा अर्थ ऑल रोज आर इंटरचेंज्ड टू कॉलम अँड ऑल कॉलम्स आर इंटरचेंज्ड टू रोज. देअरफॉर सी ट्रान्सपोज झाला. ट्रान्सपोज ऑफ सी इज दिस मॅट्रिक्स. आता आपण नेक्स्ट जी कन्सेप्ट बघतो ती बिट मॅट्रायसेसची. बिट मॅट्रिक्स म्हणजे काय? एन m by n bit
matrix is an m by n matrix, all of whose entries are either 0 or 1. 0, 1 are called bits. तर एखाद्या मॅट्रिक्समध्ये एम बाय एन म्हणजे एम रोज आणि एन कॉलम्स अशा मॅट्रिक्समध्ये त्याला आपण बीट मॅट्रिक्स म्हणतो, कारण त्याच्या सर्व एंट्रीज, ऑल ऑफ हुज एंट्रीज, सर्व एंट्रीज म्हणजे सर्व एलिमेंट्स त्या मॅट्रिक्समधले एकतर 0 किंवा 1 अशा स्वरूपात असतात. 0 आणि 1 या स्वरूपात आहेत, कारण आपण कॉम्प्युटर सायन्समध्ये 0 आणि 1ला बिट्स असं म्हणत असतो. म्हणून त्या मॅट्रिक्सला पण आपण बिट मॅट्रिक्स असं म्हणतो. 0 रिप्रेझेंट्स नो और ऑफ अँड 1 रिप्रेझेंट्स येस और ऑन. तर कॉम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये आपण 0 नो किंवा ऑफ दर्शवण्यासाठी वापरतो, तर 1 हा येस किंवा ऑन हे दर्शवण्यासाठी वापरत असतो, आणि यांना आपण बिट्स असं म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल बघा बरं का, हा मॅट्रिक्स ए, हा मॅट्रिक्स यामध्ये तुम्ही नीट निरखून बघा, एक तर 0 नाही तर 1, या व्यतिरिक्त दुसरं कोणी दिसत नाही. याचा अर्थ हा बिट मॅट्रिक्स आहे म्हणायला हरकत नाही. आणि 3 रोज आणि 3 कॉलम्स आहेत, म्हणून आपण त्याला 3x3 बिट मॅट्रिक्स असं म्हणणार. सेकंड उदाहरण आहे बी मॅट्रिक्सचं. हा बी मॅट्रिक्स बघा, यामध्ये पण सर्व एलिमेंट 0 आणि 1च्याच स्वरूपात आहेत. म्हणजे इथं 3 रो आहेत आणि कॉलम 2च आहेत, म्हणून हा 3x2 बिट मॅट्रिक्स आहे, हे लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, इन कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी वी यूज सिम्बॉल्स झिरोज अँड वन्स कॉल्ड बायनरी रिप्रेझेंटेशन इन्फॉर्मेशन. वी ऑल्सो नो दॅट इन बायनरी सिस्टीम, आता काही रूल पण आहेत बायनरी सिस्टीम, म्हणजे 0 आणि 1च्या ॲडिशनचे किंवा मल्टिप्लिकेशनचे काही रूल आहेत. फॉर एक्झाम्पल 1 + 1 असं जर तुम्ही केलं तर ते 0 येणार. 1 + 0 किंवा 0 + 1 यांची ॲडिशन 1 येणार. मग तो 1 + 0 असो अथवा 0 + 1 असो, ॲडिशन 1 येणार. आणि 0 + 0 1 येणार. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली, 1 + 1 ॲडिशन 0 येते, याचा अर्थ 0 + 0 ॲडिशन 1 येणार. 1 × 1 1. तर हे तुम्हाला पुढं लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा आपण मॅट्रायसेसची, विशेषतः बिट मॅट्रायसेसची ॲडिशन बघू, तेव्हा या रूलचा वापर करणार आहोत, हे नीट लक्षात ठेवायचं. आता एक एक्झाम्पल बघा बरं का. लेट ए हा बिट मॅट्रिक्स 3x2चा आहे, 1 0 0 1 1 1. दुसरा बिट मॅट्रिक्स बी, हा पण 1 1 0 1 1 0 म्हणजे 3x2चा मॅट्रिक्स आहे. आम्हाला विचारलं आहे फाइंड ए + बी यावरून. मग ए + बी ॲडिशन ऑफ 2 मॅट्रायसेस करायचं आहे. तर हा ए, हा बी, एमध्ये प्लस साईन. आता मी ह्या ए आणि बीची ॲडिशन करणार, म्हणजे अर्थात आम्ही करस्पॉन्डिंग एलिमेंट्स या 2 मॅट्रायसेसमधले ॲड करणार. म्हणजे याचा हा एलिमेंट दॅट इज फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमचा, तर याचासुद्धा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमचाच एलिमेंट तुम्ही यात ॲड करणार. आणि ती ॲडिशनसुद्धा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलममध्येच लिहिणार. म्हणून 1 + 1 इथं मी लिहिलं, 0 + 1 इथं, 0 + 0 इथं, 1 + 1 1 + 1 इथं, आणि 1 + 0 इथं. मगाशी मी जे तुम्हाला ॲडिशनचे रूल सांगितले बायनरी सिस्टीमचे, 1 + 1 ही ॲडिशन काय होते? 0. 0 + 1 ही ॲडिशन काय होते? 1. 0 + 0 ही ॲडिशन काय होते? 1. 1 + 1 दॅट इज 0. 1 + 1 0. 1 + 0 1. थोडक्यात हा झाला ए + बी ॲडिशन केलेला मॅट्रिक्स, दॅट इज बिट मॅट्रिक्स. आणि या ठिकाणी आपण ज्या रूलचा वापर केला ते रूल मी इथं लिहिले, जे मी मगाशी तुम्हाला समजावून दिले होते. 1 + 1 0, 0 + 1 1 + 0 दोन्ही 1 येतात.
0 + 0 1 येतो. या रूलचा वापर करून ही ॲडिशन मी केली. नेक्स्ट कन्सेप्ट आहे बघा झिरो मॅट्रिक्सची. A m/n matrix A is called zero matrix if all the entries in A are zero. एखाद्या मॅट्रिक्सला तुम्ही झिरो मॅट्रिक्स असं संबोधणार कधी, जेव्हा त्यातला सर्व एंट्रीज झिरोच आहेत. झिरो व्यतिरिक्त दुसरं काही नाही, त्या मॅट्रिक्सला आपण झिरो मॅट्रिक्स म्हणणार. फॉर एक्झाम्पल बघा ना, ए ह्यामध्ये सगळ्या एंट्रीज झिरो आहेत आणि 2 रो आणि 2 कॉलमचा हा मॅट्रिक्स आहे, म्हणून आपण याला 2/2 झिरो मॅट्रिक्स म्हणणार. या बी मॅट्रिक्सकडे बघा, सर्व एंट्रीज झिरोज आहेत आणि 3 रो आणि 3 कॉलमचा हा मॅट्रिक्स आहे, म्हणून 3/3 झिरो मॅट्रिक्स आपण बीला म्हणणार आहोत. आपली पुढची कन्सेप्ट आहे बघा अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. ए मॅट्रिक्स ए जो की आयथ रो आणि जेथ कॉलमचा आहे इज कॉल्ड अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स इफ Aij इज इक्वल टू 0 फॉर I इज ग्रेटर दॅन J. हे नीट समजून घ्यायचं. काय सांगतोय हा, तर ते आपण I इज ग्रेटर दॅन J आणि Aij इज इक्वल टू 0 ह्याचा अर्थ उदाहरणानुसारच व्यवस्थित समजून घेणार आहोत. इन अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स द एलिमेंट्स बिलो द मेन डायगोनल आर ऑल 0. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स कसा असतो की ज्या मॅट्रिक्सच्या डायगोनल एलिमेंट जे आहेत त्याच्या खालचे एलिमेंट 0 असतात. नीट समजून घ्या आणि नीट लक्षात पण ठेवा. अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्समध्ये मेन डायगोनल एलिमेंट्सच्या खालचे एलिमेंट सगळे 0 असतात. आता एक्झाम्पल बघा बरं का, ही फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, कॉलम बघा 3/3 चा हा मॅट्रिक्स आहे. ह्यामध्ये 3 -1 2 हे मेन डायगोनलचे एलिमेंट्स आहेत बघा, आणि यांच्या खालचे एलिमेंट तुम्ही जर पाहिले तर ते सगळे 0 आहेत. मेन डायगोनलच्या खालचे एलिमेंट सगळे 0 आहेत, म्हणून हा अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स झाला. दुसरी गोष्ट, I इज ग्रेटर दॅन J असं म्हटलं होतं बघा. I इज ग्रेटर दॅन J आणि Aij इज इक्वल टू 0 याचा पण अर्थ समजून घेऊ. ह्या मॅट्रिक्समध्ये I म्हणजे रोचा एलिमेंट असतो हे तुला माहिती आहे, आणि J म्हणजे कॉलमचा एलिमेंट असतो तुला माहिती आहे. फॉर एक्झाम्पल हा जो एलिमेंट आहे ना, हा सेकंड रो आणि फर्स्ट कॉलमचा आहे, म्हणजे यामध्ये या एलिमेंटमध्ये I2 आहे सेकंड रो म्हणून आणि J1 आहे कॉलम म्हणून, म्हणजे I इज ग्रेटर दॅन J. I2 आहे, J1 आहे, म्हणजे I ग्रेटर दॅन J आणि तो एलिमेंट 0 आहे. तर डेफिनेशनमध्ये जे I इज ग्रेटर दॅन J आणि Aij इज इक्वल टू 0 असं म्हटलंय, या दोघांचा अर्थ इथं समजून घ्या. फॉर एक्झाम्पल हा एलिमेंट बघ, ह्यामध्ये थर्ड रोचा एलिमेंट आहे, हा थर्ड रोचा, म्हणजे I इज इक्वल टू 3 आहे, पण कॉलम मात्र फर्स्ट आहे म्हणजे J1 आहे. परत या ठिकाणी I इज ग्रेटर दॅन J झालं आणि तो एलिमेंट 0 आहे. इथं पण बघ, हा थर्ड रो आणि सेकंड कॉलमचा एलिमेंट आहे, म्हणजे I3 आहे तर J2 आहे, आणि असा एलिमेंट 0 येतोय म्हणजे I इज ग्रेटर दॅन J ही कंडिशन इथं लागू होते आणि तो 0 आहे, म्हणून अशा मॅट्रिक्सला आपण अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स म्हणतो. म्हणजे दोन्ही बाबतीत तुम्ही समजून घ्या. मेन म्हणजे अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स ओळखण्याची रीत तर तुम्हाला माहिती आहे की ही मेन डायगोनल आहे. ह्या मेन डायगोनलमध्ये खाली बघ सगळे एलिमेंट 0 आहेत, म्हणून हा अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. इथं पण बघ
1 1 4 2 हे डायगोनल एलिमेंट आहेत, म्हणजे मेन डायगोनल एलिमेंट हे आहेत आणि यांच्या खाली सगळे झिरो आहेत, म्हणून हा अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स झाला. आय इज ग्रेटर दॅन जे या भाषेने जर बघितलं तर ही सेकंड रो आहे, फर्स्ट कॉलम आहे, म्हणजे आय इज ग्रेटर दॅन जे तो एलिमेंट झिरो आहे. असे प्रत्येक हा एलिमेंट बघ, थर्ड रो आणि सेकंड कॉलमचा एलिमेंट आहे हा, म्हणजे आय इथं पण ग्रेटर दॅन जे आहे आणि तो झिरो आहे. हा एलिमेंट बघ, फोर्थ रो आणि थर्ड कॉलम, रो चौथी म्हणजे आय 4, कॉलम तिसरा म्हणजे जे 3, इथं पण आय इज ग्रेटर दॅन जे आहे आणि तो एलिमेंट झिरो आहे. तर त्या डेफिनेशनच्या भाषेत जरी बघितलं तरी हा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स कसा आहे हे तुमच्या लक्षात येतं. नाहीतर डायगोनल एलिमेंट नीट बघा आणि त्यांच्या खालचे, आता हा एलिमेंट आहे याच्या खाली हे, हा डायगोनलचा एलिमेंट आहे त्याच्या खाली हे, हा डायगोनलचा एलिमेंट आहे त्याच्या खाली हे सगळे झिरो आहेत, म्हणून हा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स झाला. आता आम्हाला बघायचं आहे लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अर्थात अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सच्या एक्झॅक्टली उलट लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सची डेफिनेशन असते किंवा कन्सेप्ट असते. ए मॅट्रिक्स ए तो आयथ रो आणि जेथ कॉलम एलिमेंट असणारा दाखवला इज कॉल्ड लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स इफ ए आय जे इज इक्वल टू 0 आणि आय इज लेस दॅन जे, म्हणजे या ठिकाणी रो दर्शवणारी संख्या आय लहान असली पाहिजे कॉलम दर्शवणाऱ्या संख्येपेक्षा, म्हणजे आय इज लेस दॅन जे. हे प्रत्यक्षात आपण उदाहरणात समजून घेणारच आहोत. पण इन शॉर्ट काय लक्षात ठेवायचं, इन लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स द एलिमेंट्स अबोव द मेन डायगोनल आर ऑल झिरोज. अप्पर ट्रायंग्युलरमध्ये आपण असं म्हणालो होतो एलिमेंट्स बिलो मेन डायगोनल आर झिरोज, तर इथं म्हणतो आपण अबोव मेन डायगोनल आर झिरो, म्हणजे इथं पण एक्झॅक्टली अपोजिट आहेत हे अप्पर आणि लोअर ट्रायंग्युलर एकमेकाविषयी, हे तुमच्या लक्षात आलं. आता उदाहरण बघूया. हे उदाहरण बघा, ए ह्यामध्ये या मॅट्रिक्समध्ये ही आहे डायगोनल एलिमेंट आणि त्यांच्या वरचे अबोव म्हणजे वरचे सगळे एलिमेंट झिरो आहेत बघा, एक. दुसरं आय इज लेस दॅन जेच्या भाषेत बघितलं तर ही फर्स्ट रोचा हा एलिमेंट आहे, म्हणजे आय इज इक्वल टू फर्स्ट म्हणजे 1, आणि हा सेकंड कॉलमचा एलिमेंट आहे, म्हणजे जे इज इक्वल टू 2 सेकंड कॉलम, म्हणजे आय इज लेस दॅन जे, आय 1 आहे जे 2 आहे, म्हणजे 1 इज लेस दॅन 2 म्हणजे आय इज लेस दॅन जे, आणि तो एलिमेंट झिरो आहे. असं प्रत्येकाच्या बाबतीत तुम्ही चेक करू शकता. हा एलिमेंट बघा कितव्या रोचा आहे, सेकंड रोचा, म्हणजे आय झाला 2, पण कॉलम कितवा आहे, थर्ड, म्हणजे जे इज इक्वल टू 3, इथं पण आय इज लेस दॅन जे आणि तो एलिमेंट झिरो आहे. अशा रीतीनं दोन्ही पद्धतीनं तुम्ही विचार करून हा अप्पर ट्रायंग्युलर आहे की लोअर ट्रायंग्युलर आहे आता तुम्ही ठरवू शकता. बीमध्ये पण बघा हे डायगोनल एलिमेंट आहेत आणि या डायगोनलच्या वरचे सगळे एलिमेंट अबोव सगळे एलिमेंट झिरो आहेत, म्हणून हा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स झाला. डॉट प्रॉडक्ट त्यालाच आपण इनर प्रॉडक्ट असं पण म्हणतो ऑफ 2 n वेक्टर्स. आपण मॅट्रायसेसच्या भाषेत वेक्टर्सला n वेक्टर्स असं म्हणतो, म्हणजे तो किती रो किंवा किती कॉलमचा मॅट्रिक्स आहे त्यानुसार इथं आपण n वाचत असतो, हे तुला माहिती आहे. आपण n वेक्टरची डेफिनेशन पण मागं पाहिली. आता त्यांचा डॉट प्रॉडक्ट आपल्याला बघायचा. द डॉट प्रॉडक्ट ऑर इनर प्रॉडक्ट ऑफ 2 n वेक्टर्स, समजा एक आहे x वेक्टर तर दुसरा आहे y वेक्टर, इज डिफाइंड टू बी द सम ऑफ द प्रॉडक्ट्स ऑफ द करस्पॉन्डिंग एंट्रीज. डॉट प्रॉडक्ट किंवा इनर प्रॉडक्ट ऑफ n वेक्टर्सचा कसा घ्यायचा, तर पहिल्या वेक्टरच्या आणि दुसऱ्या वेक्टरच्या करस्पॉन्डिंग एंट्रीजचा
गुणाकार घ्यायचा आणि असं क्रमाने पुढे घेत जायचं, मध्ये ॲडिशनचं चिन्ह द्यायचं, म्हणजे सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ करस्पॉन्डिंग एंट्रीज. बघूया. समजा आम्हाला एक्स वेक्टर असा दिला आहे, x1 x2 x3 डॅश डॅश अप टू xn, आणि वाय वेक्टर आम्हाला असा दिला आहे, y1 y2 y3 डॅश डॅश अप टू yn. आम्हाला या एक्सचा आणि वायचा जर डॉट प्रॉडक्ट घ्यायचा आहे, then the dot product of x vector and y vector denoted by x vector dot y vector is given by. तर x vector dot y vector कसा मिळणार? करस्पॉन्डिंग एंट्रीचा प्रॉडक्ट, आणि अशी ॲडिशन करत जायची. x1 चा करस्पॉन्डिंग एलिमेंट आहे इथं y1, म्हणजे x1चा आणि y1चा गुणाकार, x1 y1 सम आहे म्हणजे प्लस साईन द्यायचं. सेकंड x2, तर त्याला कॉरस्पॉन्डिंग आहे y2, म्हणजे x2 y2 इथलेच मध्ये प्लस. अशा रीतीनं पुढं जात जायचं. लास्ट एंट्री आहे xn yn, त्यांचा गुणाकार. तर ही सम, ही ॲडिशन ऑफ प्रॉडक्ट ऑफ कॉरस्पॉन्डिंग एंट्रीज इन x and y n vectors will give you dot product x dot y. शॉर्टमध्ये आपण कसं लिहू शकतो? ही सगळी प्रॉडक्टची ॲडिशन आहे, 1 to n एवढे एलिमेंट्स आहेत. मग आपण हे कसं लिहू शकतो? समेशन आय गोज फ्रॉम 1 to n xi yi. म्हणजे हे जे तुम्ही लिहिताय ना, या जागी आय लिहा, आणि आय काय आहे ते इथं लिहून टाका, 1 to n आहे. सो समेशन आय गोज फ्रॉम 1 to n xi yi इज द डॉट प्रॉडक्ट ऑफ x and y n वेक्टर्स. आपण त्याचं एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल, फाइंड डॉट प्रॉडक्ट ऑफ ए वेक्टर आहे, तो हा दिला, अँड बी वेक्टर आहे, तो हा दिला. ह्यांचा आपल्याला डॉट प्रॉडक्ट घ्यायचा आहे, म्हणजे ए डॉट बी. तुम्हाला माहिती करस्पॉन्डिंग एंट्रीचा गुणाकार असतो आणि त्याची ॲडिशन करत जायचं. 1 into 2 प्लस 3 into -1 प्लस -2 into 3 प्लस 1 into 4. हा गुणाकार केला 2, हा गुणाकार केला -3, हा गुणाकार केला -6, हा गुणाकार केला 4, आणि फायनली हे सगळं करून उत्तर येतं -3. सो ए डॉट बी इज इक्वल टू -3. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्स वेक्टर तुम्हाला असा दिलाय, वाय वेक्टर तुम्हाला हा दिलाय, आणि सांगितलंय काय बघा, इफ एक्स वेक्टर डॉट वाय वेक्टर इज -2 फाइंड एम. हा एम तुला शोधून काढायचा आहे. जर एक्स वेक्टर डॉट वाय वेक्टर -2 दिलाय, एक्स वेक्टर डॉट वाय वेक्टर इज इक्वल टू, हा एक्स वेक्टर आहे मी इथं लिहिला, हा वाय वेक्टर आहे मी इथं लिहिला. आता यांचा करस्पॉन्डिंग एंट्रीजचा मी गुणाकार घेणार आहे. तर आम्हाला एक्स वेक्टर डॉट वाय वेक्टर हा दिला आहे -2. तर करस्पॉन्डिंग एंट्रीजचा गुणाकार घेऊया. 1 into 3 प्लस -1 into -2 प्लस m into 3 प्लस 2 into 1, that is 2. So 3 plus 2 plus 2, that is 7 plus 3m. याचा अर्थ -2 इज इक्वल टू 7 प्लस 3m असेल. तर मी हा 7 या बाजूला नेतो लेफ्ट हँड साईडला, तो होणार मायनस, आणि 3m एकाच बाजूला शिल्लक राहील, म्हणजे 3m इज इक्वल टू काय होईल? -2 -7 म्हणजे -9. मग 3m इज इक्वल टू -9 येईल. मग ह्या -9ला, जर या -9ला मी 3 डिवाइड केलं तर येणार -3. सो m ची व्हॅल्यू मिळते -3. m इज इक्वल टू -3. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. लेट u वेक्टर इज इक्वल टू हा 2 1 3, v वेक्टर इज इक्वल टू -1 2 4, आणि तुम्हाला म्हटलंय देन फाइंड u वेक्टर डॉट v वेक्टर. हे n वेक्टर आहेत.
यू एन वेक्टर, व्ही एन वेक्टर, आणि एनमध्ये इथं आता आपण त्यांचा डॉट प्रॉडक्ट घेतो. सो यू वेक्टर डॉट व्ही वेक्टर इज इक्वल टू हा यू वेक्टर, हा व्ही वेक्टर मध्ये डॉट, करस्पॉन्डिंग एंट्रीचा गुणाकार 2 इंटू -1 प्लस 1 इंटू 2 प्लस 3 इंटू 4. हे फायनली सगळे गुणाकार करून उत्तर येतं यू डॉट व्ही वेक्टर इज इक्वल टू 12. नेक्स्ट उदाहरण बघ. लेट ए वेक्टर इज इक्वल टू 1x minus 2 and b vector is equal to 2x minus 3. Find the dot product a dot b as matrix multiplication. a dot b म्हणजेच 1x minus 2 हा a वेक्टर डॉट 2x minus 3 हा b वेक्टर. करस्पॉन्डिंग एंट्रीचा गुणाकार 1 इंटू 2 प्लस x इंटू x प्लस -2 इंटू -3, 1 into 2, 2, x into x, x square, -2 minus 3, that is plus 6. So 6 plus 2, that is 8. So a dot b is equal to x square plus 8. अजून एक उदाहरण बघ. 4 minus 2, 1, 2, 3 minus 1 plus -3, 1, 2, 4, 5, 0 is equal to x, y, z, a, b, c. ही ॲडिशन इतकी येते तर एक्स, वाय, झेड, ए, बी, सी यांच्या किमती तुला विचारल्यात. आता आपण ॲडिशन दोन मॅट्रायसेसची कशी करतो तर करस्पॉन्डिंग एंट्रीजची. 4 minus 3 -2 plus 1, 1 plus 2, 2 plus 4, 3 plus 5 आणि -1, 0. हे इज इक्वल टू एक्स, वाय, झेड, ए, बी, सी. मग आता बघ. 4 minus 3 म्हणजे 1 होतो, -2 plus 1 म्हणजे -1 होतो, 1 plus 2 म्हणजे 3 होतो. अशा पद्धतीनं ही ॲडिशन मी इथं लिहित गेलो. इज इक्वल टू एक्स, वाय, झेड, ए, बी, सी हा मॅट्रिक्स जसा तसा लिहिला. मग मी म्हणलं कम्पेरिंग करस्पॉन्डिंग एंट्रीज. आता या आणि या मॅट्रायसेसची करस्पॉन्डिंग एंट्रीजची कंपॅरिझन जर केली तर हा इज इक्वल टू हा एलिमेंट होतो. म्हणजे एक्स इज इक्वल टू 1, वाय इज इक्वल टू -1, झेड इज इक्वल टू 3, ए इज इक्वल टू 6, बी इज इक्वल टू 8 आणि सी इज इक्वल टू -1 अशा त्या व्हॅल्यूज मिळतात.